उत्तर मध्य मुंबई की कांग्रेस और महाविकास आघाड़ी की उम्मीदवार घोषित होते ही वर्षा गायकवाड़ का जगह जगह सत्कार करने के साथ साथ उन्हें समर्थन देने की घोषणा हो रही है। कुछ ऐसा ही देखने को मिला कुर्ला वार्ड 151 में, जहां पूर्व नगर सेविका वंदना गौतम साबले ने वर्षा गायकवाड़ को पुष्पमाला पहनाकर उनका स्वागत किया। इस दौरान जिला कार्याध्यक्ष सुभाष भालेराव सहित सैकड़ों कार्यकर्ता व स्थानीय लोग मौजूद रहे। असं आहे की पहिले तर वंदना साबळेताईंना आणि भालेरावजींना मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आणि सर्व लोकांना सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी लगेचच 15 मिनिटांनी मला बोलवलं आणि बैठक आयोजित केलेली आहे। प्रत्येक जण जाणतोय आज की या देशामधली परिस्थिती बदलत चाललेली आहे, कारण आज लोकांना समजत चाललंय की जे सरकार आपण 10 वर्षापूर्वी निवडून दिलेलं आहे ते सरकार ह्या लोकशाहीला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, देशाच्या संविधानाला बदलण्याची भाषा करत आहे। अशा वेळेला लोक एकत्रपणे आलेले आहेत आणि लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळी या सरकारला खाली काढायचं, कारण जर लोक सरकार बनवू शकतात तर लोक सरकार पाडू पण शकतात। आपल्याला गृहीत धरण्याचं काम आता कुठेतरी चाललेलं आहे। आम्ही एवढे नंबर येणार तेवढे नंबर येणार ही जी भाषा चालली आहे किंवा जी गुरुमी किंवा जी मस्ती सरकारच्या माध्यमातून आली आहे तिला उतरण्याचं काम हे लोक करणार आहेत। मी सातत्याने बोलते ही लढाई भाजपा विरुद्ध भारताचे लोक ही लढाई झालेली। आता जनसामान्य या लढाईमध्ये उतरलेले आहेत आणि जनसामान्यांना कळते की महाराष्ट्राच्या राजकारणाची जी परंपरा राहिलेली आहे ती परंपरा फार उच्च दर्जाची संस्कारमय परंपरा राहिलेली आहे। दुर्दैवाने यांनी महाराष्ट्राचं राजकारण जे खाली आणलेलं आहे त्याला महाराष्ट्रातील जनता कधीही बक्षणार नाही आणि महाराष्ट्राची जनता ते कधी खपू नाही घेणार नाही। म्हणून मला अपेक्षा आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून मी आणि उपस्थित सर्वजण जे याबरोबर आहेत या सगळ्यांचं म्हणणं आहे की संविधान आणि लोकशाही हा आमच्या देशाचा आत्मा आहे आणि तो राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे। ते विचारधारेची लढाई आहे, एकीकडे मनवाद आहे, हुकुमशाही आहे आणि तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जाती जातीमध्ये आणि समाजामध्ये तणाव करण्याचं काम चालू आहे। आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ इच्छितो, भारत जोडण्याचं काम करायचे, प्रेम द्यायचे आणि एकता आणि अखंडतेमध्ये आमचा विश्वास। वर्षाताई तळागाळाच्या कार्यकर्ता आहे आणि जमिनीवरच्या आहेत। तुम्हाला चांगलंच माहिती आहे धारावीर मध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, चांगल्या तऱ्हेने कार्य केलेलं आहे आणि आम्हाला अशाच कार्यकर्त्या पाहिजे होत्या आणि त्या आम्हाला वाटतं त्या चांगल्या तऱ्हेने इथं हे करतील आणि आमच्या हक्कासाठी आवाज नक्की उठवतील। त्या माझे सर्व कार्यकर्ते मी एक फोन केला तरी इथं उपस्थित राहतात। अर्धा तासापूर्वी ताईंनी आम्हाला कळवलं मी तुम्हाला भेटायला येते। मी 15 मिनिटात माझे कार्यकर्ते इथं तयार झाले, इथं उपस्थित झाले आणि कार्यकर्ते आमच्या जे कार्यकर्ते ते नाही का जे हक्क जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, सर्व काय जे खाणं पिणं ते जे काय आपण करतो ते बाबासाहेबांच्या मुळे करतो, नाहीतर आपण बिछडे होतो, आपल्याला कसलाच हे नव्हतं आणि आता देशाची अशी अवस्था झालेली आहे। तुम्ही बघा ना डाळ काय किलो आहे आणि जी गृहिणी आहे तिला सुद्धा चटके बसतात महागाईचे। प्रत्येक ठिकाणी महागाईमुळे एवढं हे झालेलं आहे ना। याच्यानंतर जरी देशाला तेच हे करणारे आले तर पूर्णपणे रस्त्यावर गरीब लोकांना उतरावं लागलं आणि गरीब लोकांना कटोरे घेऊन बसावं लागेल। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।